तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल की स्वरा आणि आदिती दिसतीये। ह्या दोघींना घेऊन मी आज आली आनंद नगरीमध्ये। आनंद नगरीमध्ये स्वरा आणि आदितीने खूप सारं एन्जॉयमेंट केलं आणि इथे मात्र आदिती खूप रडत होती, कारण इथे भूत बंगल्यातले आवाज येत होते। त्यामुळे तिचं इथे मन रमलं नाही खरं तर, परंतु तरी पण स्वरानं खूप खूप एन्जॉयमेंट केलं आणि आदिती इथं सुद्धा खूप घाबरत होती। त्यामुळे आम्ही खेळ खेळायचं ठरवलं आणि आम्ही खेळ खेळायला गेलो, पण तिथं आम्ही एकही प्राइज जिंकलो नाही आणि इथं पण आम्ही पैसे हरलो। आणि दुसऱ्या एका ठिकाणी गेलो तर तिथं सुद्धा आम्ही सगळे पैसे हरून बसलो। त्यानंतर आम्ही कॉटन कँडी घेतली, आदितीला काही नोटबुक्स घेतले आणि त्यानंतर आम्ही छोटी छोटी खरेदी केल्यानंतर बाहेर जाताना बुंडी आणि स्वरा दोघीजणी रातपाळण्यात बसल्या, कारण मोठ्या रातपाळण्यात बसायला त्यांना भीती वाटत होती। पण इथं बुंडी मात्र खूप रडली आणि ती रडत होती म्हणून खाली उभी असलेली आदिती सुद्धा खूप रडली। दोघी एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडले आणि हा ड्रामा बघून आम्ही भयंकर हसलो। पुढे आम्ही विचार केला की काहीतरी आपण स्नॅक्स खाऊया, परंतु तिथे स्नॅक्स खूप महाग होते। त्यामुळे आम्ही आलो विश्रांतवाडीमध्ये, कारण इथं आमचे एक फेवरेट पाणीपुरी विकणारे काका आहेत, त्यांच्यापाशी आम्ही पाणीपुरी खातो आणि खूप स्वच्छ पद्धतीने ते पाणीपुरी देतात। ती पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्हाला कळलं की नंदू पोहोचली आहे आणि वहिनी पण आल्यात, तर त्या दोघींना घेऊन आम्ही आलो घरी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाय।